किंवा इलेक्ट्रिसिटी विषयामधल्या काही गोष्टी असतील, तर तो एकाच दिवशी महिन्याभराचा पाऊस जर पडला, जसं आता मुंबईतल्या आणि परिसरातल्या काही ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या 4 महिन्याच्या व्यवस्था एका दिवसाच्या पावसाने झाल्या. याला म्हणतात असाधारण पाऊस पडणं. आता असाधारण पाऊस जो पडतो तो धरण क्षेत्रात जास्त पडतो. धरण क्षेत्र याचा अर्थ धरणाची साईडचा अर्थ काय असतो की जिथे पाऊस जास्त पडतो आणि पाणी जास्त साठेल अशी साईड पकडतात. आणि त्यामुळे धरणाच्या क्षेत्रामध्ये हा असाधारण पाऊस आणखीन असाधारण पडला. आपल्याला उचलता येईल का आणि तो दुष्काळी भागात शिफ्ट करता येईल का, अशी मोठी 10,000 कोटीची जागतिक बँकेने सँक्शन केलेली योजना ठिकठिकाणी मिळून चालली आहे की सगळ्याच ठिकाणी हा ओव्हरफ्लो उचलायचा. तोपर्यंत जे नुकसान होतं त्या नुकसानीची भरपाई हे एवढंच आपल्या हातात राहतं, मदत करणं. आणि त्यामुळे आता ह्या सगळ्या नुकसान झालेल्या घरांचं, रस्त्यांचं, गटरचं, सार्वजनिक टॉयलेटचं पंचनामे सुरू होतील. 19ला ज्यावेळेला पूर आला कोल्हापूरला त्यावेळेला खूप गोष्टी प्रो पीपल आपण कागदावर आणल्या GRच्या फॉर्ममध्ये, कायद्याच्या. तोच 1900 GR आत्ताही लागू करायला आहे, ज्याच्यामध्ये कपडे भिजल्याचे पैसे आहेत, मात्र वाहून गेल्याचे पैसे आहेत, घरांच्या दुरुस्त्या आहेत. दुरुस्तीला आता घरवाईज सुरू होईल, परंतु एक 10,000 15,000 देणं सुरू होईल. आणि त्यामुळे पाऊस थोडा थांबला आहे, पाणी ओसरलं आहे. त्या काळामध्ये आता पंचनामे सुरू होतील. कोणाचंही नुकसान होणार नाही, नुकसान होणार नाही, झालेलं नुकसान भरून दिलं जाईल. दादा पाटबंधारे खात्याकडून काही सूचना दिल्या गेल्या नव्हत्या असे आरोप नागरिकांचे आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती हा विसर्ग जो करण्यात आला आहे सर्व जबाबदार पाटबंधारे विभाग. पाटबंधारे खात्याची जी सूचना असते ती शेवटी व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच येणार. बऱ्याच वेळेला नदीकाठी राहणारी माणसं, अशा प्रकारच्या वस्त्यांमध्ये राहणारी माणसं हे रेग्युलर व्हॉट्सअप वापरत नाहीत. मग थोडासा पर्याय हा आहे की त्यांनी रेडिओवर डिक्लेअर करा, पण कोण आता अलीकडच्या काय रेडिओ ऐकतो. त्यामुळे पाटबंधारे खात्याने वेळेमध्ये सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे असा आरोप करता येणार नाही. आणि मी पुन्हा तेच सांगेन, या निमित्ताने प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये टेक्निकली समजून घ्यायची असते की धरण क्षेत्र त्यालाच म्हणतात की ज्या ठिकाणी जास्त पाऊस होतो. बाहेर पाऊस नसतो आणि आपण म्हणतो धरण कसं भरलं, तर तिथे जास्त पाऊस पडतो म्हणून तर तिथे धरण बांधलं ना. तर काय पुण्यात इथे बांधलं असं धरण, तर इथे पाऊस पडून ते धरण 100 वर्ष भरणारच नाही. पण दादा, या सगळ्याला नदीपात्रालगत जे काही बांधकामं झालेली आहेत ती सुद्धा नदीपात्रालगतची बांधकामं कारणीभूत आहेत. नदीपात्रालगत नाही तर पूर्ण शहरामध्ये नाले लोकांनी बुजवले, त्याच्यावर बिल्डिंग बांधले, असे खूप मोठे विषय आहेत. त्यातलं लगेचचं सोल्युशन जे हातातलं आहे ते काय, तर नदीकाठच्या लोकांना शिफ्ट करणं. पण माझा अनुभव असा आहे की शिफ्टिंगमध्ये पूर ओसरला की पुन्हा लोकांना त्याच घरी राहायचं असतं. अनेक, आता नावं घेत नाही, पण अनेक ठिकाणी पर्यायी प्लॉट दिलेले आहेत, पण लोक काही घरं बांधायला तयार नाही. आत्ता मी म्हटलं ना की बा तुम्हाला महानगरपालिकेकडून मी पर्यायी गरज आहे, म्हणाला आपण नोकरी धंद्याचं काय गरज आहे. नोकरी धंदा पुण्यासारख्या शहरामध्ये असे काही एवढी लांब ठिकाणं मिळणार नाहीत ना. पण तरीही एकदा जवळची काही घरं महानगरपालिकेकडे शिल्लक असणारी दाखवू तर हे जवळ आहे. पण त्या घरावर वर्षानुवर्ष राहिल्यामुळे असं एक प्रेम निर्माण होतं. दरवर्षी पाण्याचा प्रॉब्लेम आला, पाणी ओसरलं. या भागात सगळं फुगवटा आहे पाण्याचा, तो निर्माण झालेला. आता हे तज्ज्ञांनी मत द्यावं, माझ्यासारख्या त्यातलं न गप. जसं काही न कळता चौकामध्ये बसून मत देण्याचा फार मोठा आपल्याकडे प्रकार आहे ना, ज्यामुळे सरकारसुद्धा इकडची तिकडे होतं. चौकात बसायचं, फेक नॅरेटिव्हच्या आधारे चर्चा करायची, स्वतःचं मत करायचं, असं आपल्याकडे कॉमन प्रकार आहे. तशातला मी नाही. तर मी म्हणेन की तज्ज्ञांचा अभ्यास करावा. असं समजा भराव टाकल्यामुळे होत असेल थांबवा, पण वर्षानुवर्ष काही भराव टाकत नव्हते ना. हे गेल्या वर्षभरामध्ये आपण नदीकाठ सुधारणा नावाचा प्रकल्प आणला जो लोकांच्या आवश्यकतेचाच आहे, पण तो नदीला पात्र लहान झाल्यामुळे पात्रातलं पाणी लवकर बाहेर येतं असं निष्कर्ष निघत असेल तर तज्ज्ञांनी त्याचा रिपोर्ट द्यावा. शेवटी असे प्रोजेक्ट एका रात्रीत उभे राहत नाहीत, त्याला अनेक प्रकारची सर्टिफिकेट लागतात, अनेक प्रकारची सर्वे होतात, अनेक प्रकारचे कोर्ट कचेऱ्या होतात. आता आपल्या प्रकल्पामध्ये अनेक कोर्ट कचेऱ्या होऊन गेल्या, निर्णय महानगरपालिकेच्या बाजूने आले, मग झालं. तरीही बंद करायचं असेल कोणाचं नाही म्हणणं, करून टाका. लाडकी बहीण योजना राबवताना वित्त विभागाने खर्चाबाबत चिंता व्यक्त केली होती आणि मात्र तरी सुद्धा त्या योजनेला मंजुरी देण्यात आली. प्रत्येकाचं आपलं आपलं काम ठरलं आहे. तसं वित्त विभागाने, जसं घरामध्ये वडील असे असायला पाहिजेत की ज्यांनी सारखं घरामध्ये काटकसरीने वागा, काटकसरीने वागा, काटकसरीने सांगायचं असतं.
मग मुलांनी काटकसरीने वागून काय नापास व्हायचं आहे का? तर कळलं हो मला क्लास लावून देणार तर मी नापास होईल. वित्त विभागाने सारखं म्हणायचंच असतं की पैसे कमी आहेत, पैसे कमी आहेत, पैसे कमी आहेत. पण म्हणून योजना थांबवायच्या का? संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन थांबूया का? मुलींची 100% फी माफ केली त्याचे पैसे द्यायचे थांबूया का? मग आता हा विषय आला की बा महिलांना एका घरात 2 महिला असतील तर 3,000 रुपये मिळतील. 10,000 रुपयामध्ये घरं चालवणारी त्यांनी म्हटल्यानंतर इतक्या ठामपणे क्रॉस करणं बरोबर नाही. पण कायद्याने काय ही कॉन्स्टिट्यूशन आहे, घटना आहे की प्रत्येक राज्यामध्ये पॉप्युलेशनच्या प्रपोर्शनमध्ये तुमच्या राज्याचं बजेट हे डिस्ट्रीब्यूट करायला लागतं. त्यातले काढता येत नाही असं माझं म्हणणं आहे. किंवा टेम्पररी काढणं आणि टाकणं असंही असेल प्रोव्हिजन. अपुऱ्या माहितीच्या आधारे मी बोलणं बरोबर नाही, पण असं करता येतं. दादा या सगळ्यांना आता मदत कशा पद्धतीने दिली जाणार आहे? पंचनामे साधारण कधीपर्यंत होऊ शकते? मी व्यक्तिशः माझ्या आयुष्यात एक निर्णय केला. महाराष्ट्रामध्ये एका अर्थाने सिनियर मिनिस्टर असूनही 14 ते 19 वेळा 8 खाती होती. काही वेळेला सरकार करून चालणार नाही. ते सरकारचं चालू द्या, पंचनामे होतील, GR काढून बसणार, घरं अर्धवट पडली तर 15 द्या, पूर्ण पडली तर 50 द्या, असं ते मोठा GR आहे. माझं काम उद्यापासून सुरू होईल. काल सुरू झालं. सगळ्यांना चहा नाश्ता जेवण सगळं आपण देतो, ब्लँकेट दिली. आता उद्या सगळ्या 200 घरांमध्ये रेशनचं महिनाभर पुरवणारं किट जाईल. त्याच्या नेक्स्ट डेला प्रत्येक घरामध्ये एक व्हिज्युअलाइज करून 2 महिला असतील तर 2 साड्या, 2 लहान मुलं असतील 2 शर्ट पॅन्टची कापडं, असं ते किट जाईल. त्याच्या नेक्स्ट डेला भांड्यांचं किट जाईल. त्याच्या नेक्स्ट डेला शालेय मुलांचं साहित्य वाहून गेलं आहे असं गृहीत धरून, भिजलं आहे असं गृहीत ते जाईल. हे मी लोकसहभागातून असे जे माझे अनेक मित्र आहेत त्यांना म्हणतो की चला करा कॉन्ट्रीब्युशन, ते करेन. सरकारचा याच्यातला अतिशय सायंटिफिक GR 19ला तयार झाला. त्याच्या आधारे यंत्रणा काम करेल. दादा उद्धवजींचा वाढदिवस आहे, तुम्ही शुभेच्छा देणार आहेत? उद्धवजींच्या वाढदिवसाला प्रत्यक्ष भेटूनच शुभेच्छा द्यायला आवडेल. फक्त आज ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.